नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं केडीएम किचनच्या नव्या एपिसोडमध्ये। आज मी बनवतोय पंजाबी स्टाईलनी काळे चणे। त्याला एक छान तर्री असते आणि आपण नेहमीच काळे चण्याची भाजी बनवतो, त्याला पंजाबी स्टाईल म्हणतो, पण आपण आहे ना फार चुकीची पद्धत वापरतो, चुकीची रेसिपी वापरतो। मी आज ना एक प्रॉपर रेसिपी फॉलो करून तुम्हाला पंजाबी स्टाईल तर्रीवाले काळे चणे कसे बनवायचे हे दाखवणार आहे। रेसिपी फारच सोपी आहे। कुकरमध्ये ना भिजवलेले चणे लावले जातात, त्याच्यात कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि काही पावडर मसाले आणि काही प्रॉपर मसाले वापरून ही भाजी ना एकदम क्विकली आणि इझिली बनते। तर चला बघूयात पंजाबी स्टाईल तर्रीवाले काळे चणे कसे बनवायचे ते। तुमच्यापैकी अजूनही बऱ्याच लोकांनी केडीएम किचनला सबस्क्राईब केलेलं नाहीये, फटाफट सबस्क्राईबवर क्लिक करा। तोपर्यंत मी पुढची तयारी करून आलोच। सुरुवातीला आहे ना आपल्याला 1 कप काळे चणे घ्यायचे। हे चणे चांगले धुवून घ्यायचे आणि कमीत कमी 3 ते 4 तास पाण्यामध्ये सोक करायचे। मी रात्रभर हे चणे भिजवत ठेवले होते। तुम्ही बघू शकता किती छान भिजलेत आणि फुगलेत। सध्या यांना बाजूला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस बघूयात। आता एक चॉपर घ्यायचा आहे आणि आता ह्या चॉपरमध्ये 3 डाइस कट केलेले कांदे घ्यायचे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं पीसेस करून, 3 कट केलेल्या हिरव्या मिरच्या, 2 काश्मीरी लाल मिरच्या आणि कोथिंबीरीचे दांडे म्हणजेच देठ ॲड करायचे। आता या सगळ्यांना एकत्र चॉपरने चॉप करायचे। तुम्ही असा हँड चॉपर वापरू शकता, इलेक्ट्रिक चॉपर सुद्धा वापरू शकता आणि अगदी चॉपर नसेलच तर चाकूने जमेल तेवढं बारीक कट करून घ्या। हे बघा असं सगळ्यांना रफली चॉप करून घ्यायचे। आता मी इथे एक बाउल घेतलाय आणि बारीक केलेले आपले सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला बाउलमध्ये ट्रान्सफर करून चॉपरला फ्री करायचे। आता ह्या चॉपरमध्ये 3 टोमॅटो घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला चॉप करायचे। तुम्ही मिक्सर वापरून टोमॅटोची प्युरी बनवली तरी चालेल। हे टोमॅटो असे रफली चॉप करून झाले की त्यांना बाजूला ठेवून द्यायचे। पुढच्या प्रोसेससाठी गॅस पेटवून त्यावर एक कुकर ठेवायचा आहे। गॅस लो फ्लेमवर ठेवून कुकरमध्ये भिजलेले सगळे चणे ॲड करायचे। त्याचबरोबर 2 टेबलस्पून मीठ, 2 काश्मीरी लाल मिरच्या, 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, आपण चॉप केलेले कांदा, लसूण, आलं, मिरचीचं मिश्रण आणि टोमॅटो जे सुद्धा आपण चॉप करून घेतले होते ते ॲड करायचे। आता वरतून अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून तिखटवाली लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून जिरा पावडर आणि 1 टेबलस्पून धने पावडर टाकून पाणी ॲड करायचे। चणे बुडतील आणि वर 1 इंच राहील एवढं पाणी टाकायचं। ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला चांगलं स्टर करून मिक्स करून घ्यायचं। एकदा मिक्स झालं की कुकरचं झाकण घट्ट लावून घ्यायचं आणि गॅस हाय फ्लेमवर करायचा। आता सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवर करून कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या। 3 शिट्ट्या झाल्या की गॅस परत लो फ्लेमवर करायचा। चण्यांना लो फ्लेमवरच साधारणतः 10 ते 12 मिनिटं शिजवायचे। आता ह्या टाईममध्ये ना 1-2 शिट्ट्या झाल्या तरी चालतं, पण कमीत कमी 10 ते 12 मिनिटं चण्यांना आपल्याला शिजवून घ्यायचे, हे महत्त्वाचं। 10 ते 12 मिनिटं झाल्यावर गॅस बंद करायचा आणि कुकरमधली वाफ आणि प्रेशर जाण्यासाठी त्याला थोडी रेस्ट द्यायची। त्यानंतर शिट्टी वर ओढून चेक करायचं आणि मगच झाकण उघडायचं। तुम्ही बघू शकता आपले इन्ग्रेडियंट चांगले मिक्स झालेत आणि मस्त शिजलेत। 1-2 चणे उचलून त्यांना दाबून बघायचं शिजलेत का ते। आता ह्या स्टेजला एक बाउल घ्या, त्यावर एक मोठी जाळी ठेवायची आणि कुकरमधले सगळे इन्ग्रेडियंट्स जाळीने असे गाळून घ्यायचे आणि स्टॉक म्हणजे जो रस्सा आहे तो सेपरेट बाउलमध्ये कलेक्ट करायचा आणि चणे आणि मसाले यांचं मिश्रण वेगळं करून एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं। चण्यांमध्ये जे आपण तमालपत्र, मिरच्या, दालचिनी टाकलं होतं ना, हे सगळं मसाल्यातून काढून टाकायचं। आत्तापर्यंतची प्रोसेस, आत्तापर्यंतची रेसिपी तुम्ही बघितलीच, एकदम सिंपल आणि क्विक आहे। आता आपल्याकडे ना हा रस्सा आहे ज्याला आपण स्टॉक म्हणू शकतो आणि हे चणे। सो हा जो स्टॉक आहे ना ह्याला तुम्ही काळं मीठ टाका, थोडंसं लिंबू पिळा आणि चाट मसाला टाका। एकदम हेल्दी सूप बनतं याचं, एकदम डेलिशियस लागतं। आणि हे जे चणे आहेत ना याला तुम्ही तडका देऊ शकता, त्याला रोस्ट करू शकता, त्याचा आहे ना तुम्ही चना चाट बनवू शकता। सो मल्टिपल रेसिपीज बनतात एका रेसिपीतून। पण आपल्याला काय बनवायचं, आपल्याला बनवायचे तर्रीवाले चणे। तर चला बघूया पुढची तयारी। गॅस पेटवून गॅसवर एक पॅन घ्यायची आहे। पॅनमध्ये साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून तेल ॲड करायचे। आता हे तेल चांगलं तापून द्यायचे आणि ते चांगलं तापलं की त्यात अर्धा टीस्पून जिरं ॲड करायचे। जिरं चांगलं फुललं की पॅनमध्ये पाव टीस्पून हिंग, 1 मोठं तमालपत्र आणि बारीक कापलेला 1 कांदा ॲड करायचा। ह्या सगळ्यांना फटाफट स्टर करायचं। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे। ह्या स्टेजला एक मोठा डाइस कट केलेला बटाटा धुवून घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये ॲड करायचा आहे। बटाटा ऑप्शनल आहे, पण टाकला तर छान टेस्ट येते या भाजीला। चांगलं स्टर करायचं आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटं हा बटाटा परतून घ्यायचा आहे। बटाटा हलकासा परतला की पॅनमध्ये आपण गाळून सेपरेट केलेले चणे ॲड करायचे आणि परत स्टर करायचे। पॅनमधले सगळे इन्ग्रेडियंट्स युनिफॉर्मली मिक्स झाले पाहिजे। आता 4 ते 5 मिनिटांसाठी सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला शिजवून घ्यायचे। 4 ते 5 मिनिटांमध्ये ना चणे चांगले शिजतात आणि त्यांना असा मस्त कलर पण येतो
आता ह्या स्टेजला जो स्टॉक रस्सा आपण गाळून घेतला होता तो सगळा पॅनमध्ये ॲड करायचा आणि लगेच स्टर करून रस्सा आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स परत युनिफॉर्मली मिक्स करून घ्यायचे. स्टर करताना ना रस्स्याची कन्सिस्टन्सी एकदा चेक करायची. जर तुम्हाला तो जास्त थिक वाटत असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी ॲड करून ग्रेव्हीला ॲडजस्ट करू शकता. स्टर करून चांगलं मिक्स करून झालं की भाजीला उकळी आणायची. आता उकळतच पुढे 3 ते 4 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. असं आहे ना 3 ते 4 मिनिटं उकळल्यावर भाजीला छान तेल सुटायला सुरुवात होते. परत थोडंसं हलकंसं स्टर करायचं. ह्या स्टेजला पॅनमध्ये चिमूटभर भाजलेली कसुरी मेथी पावडर आणि चिमूटभर गरम मसाला ॲड करून वरतून मस्त हिरवीगार कापलेली कोथिंबीर ॲड करायची आणि स्टर करत सगळे इन्ग्रेडियंट्स परत एकदा चांगले मिक्स करायचे. तुम्ही बघू शकता कसुरी मेथी आणि गरम मसाला टाकल्याने ना ग्रेव्हीचा कलर किती छान आला आहे. आता टेस्ट करून मीठ जर कमी वाटलं तर थोडंसं मीठ ॲड करून ग्रेव्हीला ॲडजस्ट करायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता गॅस बंद करायचा. आपले पंजाबी स्टाईल तर्रीवाले चणे रेडी झाले. त्यांना सर्व कसं करायचं ते बघूयात. आपले पंजाबी स्टाईल तर्रीवाले काळे चणे रेडी झालेत. एकदम ऑथेंटिक पंजाबी स्टाईल वापरून आपण ही रेसिपी बनवली. एकदम सोपी आणि क्विकली बनते. तर घरी नक्की ट्राय करा. पण जर तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय कराल तर मला तुमचे एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की कळवा. हिट द लाईक बटन, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.